बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांची भेट आशिष शेलारने रुग्णालयात जाऊन घेतली, तब्येतीची विचारपूस केली. तब्बल फोटो असतील त्यासाठी आवश्यक क्राईमच्या एक नाही तर 10 टीम वुंड्स आणि जखमा 6 ठिकाणी त्यांच्यावर झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितली. श्री सैफ अली खान हे ICU मध्ये पहिल्या माळ्यावर आहेत. ते सध्या आराम करतायत. एक मोठी सर्जरी जवळजवळ 5 तासापर्यंतची त्यांची झालेली आहे, ज्याला आपण जखमा वुंड्स म्हणू. अशा वुंड्स आणि जखमा 6 ठिकाणी त्यांच्यावर झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. त्या वुंड्सवर जी सर्जरी करणं आवश्यक आहे, विशेषतः 2 ठिकाणी त्या ज्याला आपण डीप वुंड म्हणू अशा पद्धतीच्या या जखमा आहेत. त्यावरची सर्जरी जवळजवळ 4-5 तासाच्या वर झाल्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे. ते ICU मध्ये विश्रांती करतायत. त्यांच्यावर योग्य प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे. तंदुरुस्ती आणि तब्येतीला सांभाळण्यासाठीची सर्व व्यवस्था हॉस्पिटलने केलेली आहे. बरोबरीने मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. DCP असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, ACP असतील, सिनियर PI असतील, या सगळ्यांशी मी सकाळपासून बोललेलो आहे. ज्या पद्धतीची घटना आहे ती अतिशय गंभीर घटना आहे, भीतीदायक अशी घटना आहे आणि या विषयावर चौकशीचं काम पोलिसांनी तातडीने सुरू केलं आहे. या संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक जे पुरावे गोळा करणं आहे किंवा पकडण्यासाठीची माहिती गोळा करणं आहे, याचं काम तातडीने पोलिसांनी सुरू केलं आहे. फुटेज असतील, फोटो असतील, त्यासाठी आवश्यक क्राईमच्या एक नाही तर 10 टीम त्याला पकडण्यासाठीच्या असतील. या सगळ्याची तातडीने पूर्णपणे कारवाई पोलिसांनी केली आहे. अपेक्षा करूया आपण की आरोपी लगेच पकडला जाईल, त्याला अटक होईल आणि बरोबरीने अपेक्षा ही करूया, प्रार्थनाही करूया की सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं होण्याची आणि जखमा हील होण्यासाठी सगळ्या व्यवस्था तर दिल्याच आहेत, पण त्या लवकर बरे व्हावेत. त्यांच्या परिवारातील लोकांना सुद्धा जो मानसिक धक्का बसला असेल त्यांना सुद्धा यातून सावरण्याची संधी मिळेल. मला वाटतं तात्पुरता त्यांना आराम करायला देणं आवश्यक आहे, एवढंच मला सांगायचं आहे.